समाजाला जाग केलं, समाज झोपीमध्ये असताना त्याच्या अडचणी समजून घेऊन तिला आरक्षण सुद्धा दिले आमच्या धोंडे सर। एवढं केलं तरी समाजाला तीळ मात्र आपल्या सरांविषयी स्वाभिमान अजिबात नाही। आमच्याकडे सर निवडणुकीला उभा टाकले, लोक म्हणले आपले सर पैसे वाटाले की नाही, पैशासाठी धर्म ऐकला की काय, कोण्या बुटानं हाणावून कोण्या नदी ढकलून द्यावं तुम्हाला? आपला माणूस आहे म्हणून पुढे करायचं काम समाजाचं आहे की नाही? मग आपलं तसं म्हणा, हा काय माहिती आहे धोंडे सर, मला माहिती आहे धोंडे सर, मग पाय मागं ओढायचे। अहो एवढं समाजासाठी सोसलं नाही, नाही की बाहेर काय टीका झाल्या असतील, लोक काय बोलले असतील काय माहिती। स्वतःची असणारी त्यांची पत्नी आमच्या वैशालीताई घरातलं सगळं काम बघा, मुलाचे संस्कार लावले, हुशार लेकर आहेत, पण देवाचं सुद्धा परमार्थामध्ये सहभाग आहे, त्यांना आवड आहे, छंद आहे, गळ्यामध्ये इष्टलिंग आहे। आमचे लेकर जर आम्ही साधी नांदेडला ठेवले तर गळ्यात लिंग नाही ते हॉटेलला जाऊन खाली बाप म्हणाले मग एकुलते एक पोरगे, जर असं चुकत असेल बापाला आधी हाणावं लागते, मग पोराकडे लक्ष। आचार विचार माऊलीनं सांभाळून घेतला आजपर्यंत शिल्लक। देवाई खेळ करते माहितीये का, मनमत माऊली म्हणतात ना, वासनेचा पासा घालून जी वासे मनमत माऊलीला कळालं खरं काय, देवाला म्हणजे तू चाला कैस, आम्ही तुझे काय केले होते म्हणून देवाला संत बोलतात, अडचणी निर्माण होतात, त्रास होते, देव सुद्धा खेळ करणार आहे। तशी अवस्था झाली, घर सांभाळावा अशी माऊली वैशालीताई सरांना सोडून गेली। वाघासारखा असणारा राजा, ज्याच्या डोळ्याला पहिल्यांदा पाणी आम्ही बघितलं त्या दिवशी, तुमच्या परिसरातले लोक भरपूर होते, आनंद वाटते, तुमच्याकडचा खूप स्वाभिमान आम्हाला। मदत करणारे, समजून घेणारे, समाजाला चांगली प्रेरणा देणारे, तुमचे सुखादुखामध्ये येणारे, आमच्यापेक्षा जास्त तुमचे आमचे धोंडे सरासोबत त्या दिवशी तिथं होते, काही आनंद वाटला। इतक्या लांबून गाड्या बांधू लोक आणि कौतुक वाटते आम्हाला तुमच्या बिलोलीचं तालुक्याच्या या गावात आनंद वाटला। सोडून गेल्या तरी सुद्धा सरांनी एवढ्या समाजानं एवढं उभा टाकून एवढं कष्टानं आपल्या समाजासाठी सर करू लागले, पण समाजानं विश्वास दाखवला नाही। मला वाटतंय आमचे सर जर तुमच्या इकडून कधी उभा टाकले तर एरी खासदार होऊन जात होते। आमच्या लोकांना थोडा अविश्वास दाखवा। मला कधी कधी माझ्या मनाला वाटतंय त्या मतापेटीमिटीचा काही घोळ नाही, की लोक आपली नाही त्याच्यावर विश्वास ठेवणं लय अवघड आहे। याची चांगली नाड मी ओळखली, उग एका गावात दोन गावात जात नाही, लई चॅप्टर लोक आहेत। आपले जो लोक म्हणत असतील धोंडे सर पैसे वाटालेत की नाही, काहीतरी किंमत आहे का भाऊ, आपल्या समाजासाठी आपला माणूस उभा टाकलाय, त्याला आपण मोठं करावं काय बरं। आज बसवांनाचं असणारं कुडल संगम कुठं आहे, कर्नाटकला, ते असणारं कुडल संगम दुसऱ्याच्या ताब्यात, अनुभव मंडप तिथला अनुभव मंडप आज दुसऱ्याच्या ताब्यात आहे, दुसऱ्याच्या। आणि सरांची इथून खटाटोप खूप आहे, समाजाला सांगणं आहे एकत्रित, तो अनुभव मंडप जो आहे तो आपापल्या ताब्यात यावं, दुसऱ्याच्या ताब्यात आहे, खटाटोप आहे। काही समाजाचं नसताना तळमळ करणारा माणूस आहे बरं। लोक घरी बसून म्हणतात धोंडे सर असेल तसे, कधी आपण आपल्या अडचणी जाऊन सांगितलं काय? एक सांगतो, पहिली गोष्ट धोंडे सर पशी जातपात चलतच नाही, देवासारखा माणूस आहे, जाती कुळ गोत्र न पाही शंकर भक्ताचे माहिर स्वामी असे आमचे धोंडे सर आहेत। कोणत्याही समाजानं कोणत्याही माणसानं जावं, कोणत्याही जावं आणि त्यांना सांगावं असं असं झालेलं आहे, तात्काळ सरण आपले कार्यकर्ते वगैरे काय ते पाठवतात, ते काम योग्य ठिकाणी लावतात। हे आमचे धोंडे सर। खंडारमध्ये अनेक दिवसापासून मुस्लिम समाजाचं काहीतरी प्रकरण चालू होतं दुकानाचं, त्याने आमच्या सरला जाऊन सांगितलं म्हणे सर असं असं दुसऱ्याकडून त्रास व्हायला आहे, हे होईना। सरनं जाऊन का आहे त्यांचा सगळ्यात वसणारा निर्णय हातामध्ये घेतला आणि 8 दिवसामध्ये त्या निर्णयाच्या झाडा लावला। हे आमचे सर एकदा हाक मारून बघा, असं कोणता माणूस नाही की ज्याचं सरण ऐकलं नाही।
केलेले असे माणसं धोंडे सरांनी कमावलेले आहेत. मला दुर्दैव असं वाटतंय तुम्हाला धोंडे सर कळाले पण आमच्याकडेच कळाले नाही, हे दुर्दैव आहे. कार्यकर्ते तसे घडवले, एका हाकेला हाव देऊन तुमच्या इकडले लोक गाड्या बांधू बांधू येतात. एक ये ना 25% गाव तिथं राहते शेवटी, एक फोन केला तर. आणि असे कार्यकर्ते तयार केले जसं तलवारीच्या धारीचं पाठ कसं असते. तुमच्या इकडचे खूप काय सुंदर नियोजन. आणि